योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगरच्या पश्चिम पट्ट्यात मोकाट जनावरांचा सुळसुळाट, शेतकरी संकटात, पिकांची मोठी नासाडी। राजगुरुनगर, पुणे। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरचा पश्चिम डोंगरी व दुर्गम आदिवासी भाग सध्या एका वेगळ्याच संकटाचा सामना करत आहे। निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असतानाच आता मोकाट सोडलेल्या पाळीव आणि भाकर जनावरांनी या भागातील शेती उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे। पूर्व भागातील शेतकऱ्यांकडून सोडून देण्यात येणाऱ्या या जनावरांमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे उभे पीक मातीमोल होत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे। रात्रीचा संचार आणि पिकांची दैना। राजगुरुनगरच्या पश्चिम पट्ट्यात सध्या रब्बी हंगामातील हरभरा, वाटाणा, मसूर, रब्बी ज्वारी आणि कडबा ही पिके जोमात आहेत। मात्र ही पिके आता मोकाट जनावरांच्या विळख्यात सापडली आहेत। दिवसा आणि रात्रीही ही जनावरे बिनधास्तपणे शेतात संचार करत असून पिकांची मोठ्या प्रमाणावर खाद्यापेक्षा तुडवणूक जास्त होत आहे। आधीच जंगली जनावरांचा उपद्रव असताना आता पाळीव पण बेवारस सोडलेल्या जनावरांनी शेतकऱ्यांची झोप उडवली आहे। पूर्व भागातून जनावरे सोडण्याचे प्रमाण वाढले। या भागातील शेतकऱ्यांनी एक धक्कादायक वास्तव समोर आणले आहे। पूर्व भागातील काही पशुपालक आपली दूध न देणारी भाकड जनावरे, गर्भ न धरणाऱ्या पारड्या आणि म्हाताऱ्या गायी, अशक्त बैल आणि कामातून गेलेले घोडे हे प्राणी चोरून या दुर्गम डोंगराळ भागात सोडून देतात आणि निघून जातात। मालक नसल्यामुळे ही जनावरे अन्नाच्या शोधात थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरत आहेत। यामुळे पिढ्यानपिढ्या कष्ट करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे। एकीकडे निसर्ग साथ देत नाही, तर दुसरीकडे ही मोकाट जनावरे आमची पिके जमीनदोस्त करत आहेत। आम्ही वर्षभर कष्ट करायचे आणि ही जनावरे एका रात्रीत पीक फस्त करतात। प्रशासनाने यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा जगायचे कसे? स्थानिक शेतकरी। प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा। या वाढत्या त्रासामुळे परिसरात संतापाची लाट आहे। ही मोकाट जनावरे पकडून त्यांची रवानगी जवळच्या गोशाळांमध्ये करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। तसेच जी लोक अशा प्रकारे जनावरे सोडून देतात त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। ब्युरो चीफ शांताराम शिंदे, पुणे प्रतिनिधी।